आज आम्ही बहुजन विकास अभियानच्या वतीने माननीय उपजिल्हाधिकारी साहेबांना आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहोत की महाराष्ट्रामध्ये स्मार्ट मीटरमुळे ग्राहकाची पिळवणूक होत आहे. त्या स्मार्ट मीटरचे आवाजची सेवा बिल येत असल्यामुळे तात्काळ स्मार्ट मीटर हटवण्याची मोहीम हाती घ्यावी ही विनंती आम्ही निवेदनाद्वारे आदरणीय मोरे साहेबांना करत आहोत. मोरे साहेब आमच्या निवेदन भावना शासनाला कळून हे स्मार्ट मीटर जोपर्यंत काढण्यात येत नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियानचे विविध आंदोलने राहणार आहेत हे सांगू इच्छितो. जय. आज आमच्या बहुजन विकास अभियानच्या वतीने व समविचारी संघटनेच्या वतीने आज माननीय उपजिल्हाधिकारी साहेब आदरणीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देत आहोत की नागरिकांना स्मार्ट मीटर बसून नागरिकांवर अन्याय करण्यात येत आहे. अनेक नागरिकांना स्मार्ट मीटरमुळे आवाज सेवा बिल येत आहेत. और एक महिन्याचे बिल 2-2, 3-3 लाख रुपये स्मार्ट मीटरमुळे येत आहे. एखाद्या नागरिकाला गरीब माणसाला कसं 3-3 लाख रुपये भरायचं म्हणजे स्मार्ट मीटर जे आहे ते त्वरित हकालपट्टी करायचं स्मार्ट मीटरची ही मागणी बहुजन विकास अभियानची आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना फलटावर सांगितलंय स्मार्ट मीटर बसवावं हे शक्य नाही. मात्र वीज मंडळ मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली देऊन सरसकट स्मार्ट मीटर बसवायचं काम आज वीज मंडळ करताय. पण बहुजन विकास अभियानची मागणी आहे हे स्मार्ट मीटर महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी. नुसत्या महाराष्ट्रातून नाही देशातून हकालपट्टी करावी. जोपर्यंत स्मार्ट मीटर हकालपट्टी करण्यात येणार नाही तोपर्यंत बहुजन विकास अभियान सारखं जन आंदोलन सातत्याने करत राहणार आहे. या ठिकाणी आम्हाला सांगू इच्छितो. जय. हटाओ स्मार्ट मीटर हटाओ नागरिक बचाओ. 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 स्मार्ट मीटर त्वरित काढलंच पाहिजे. स्मार्ट मीटर त्वरित काढलंच पाहिजे. आमच्या मागण्या स्मार्ट मीटर हटाओ नागरिक बचाओ. नागरिक बचाओ.